आत्ता सुद्धा असं आहे की कुठे कुठे त्यांची चाचपणी चालूच आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या शाळांमध्ये आत्ताही फॉर्म्स दिले जात आहेत आणि पालकांना असं सांगितलं जात आहे की अहो काय वाईट होणार आहे भाषा शिकून असं. तर त्याच्यामुळे माझा नाही आहे ह्या गोष्टीवरती विश्वास आणि म्हणून हे आंदोलन चालत राहणं हे आवश्यक आहे. काय माहितीये का, मला स्वतःला, मी एक आई असल्यामुळे आणि माझी मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकली असल्यामुळे मातृभाषेतलंच शिक्षण मिळायला पाहिजे हे मला खरं तर वाटतंच. प्रत्येक बालकाचा तो अधिकार आहे आणि ते त्यांना मिळवून देणं हे आपणा सर्वांचं, म्हणजे सरकार असेल किंवा पालक असतील किंवा समाज असेल, त्यांचं कर्तव्य आहे. आणि मातृभाषा म्हणजे मातृभाषा, मग ती मराठी असेल, ती पावरी असेल, नाहीतर कुठलीही असेल, त्या भाषेशी त्यांची नाळ तोडू नये. त्यांना मुख्य प्रवाहात आणायचंय, त्यांना आयुष्यात यश मिळवायचंय म्हणून त्यांनी काहीतरी परकीय भाषेत शिकावं असं मला अजिबात वाटत नाही. पण त्याच वेळेला भाषा शिकत असताना आपल्याकडे भाषा शिक्षण ह्याच्याबद्दलच इतका कमी विश्वास आहे, कमी अभ्यास आहे त्याच्याबद्दल. इतके अनभिज्ञ आहेत लोक जे शिक्षण ठरवतात आपल्याकडे ते. तर त्या सगळ्यामध्ये माझं असं म्हणणं होतं की तुम्ही जर मुलांसाठी जर काही करत असाल, विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही काही करत असाल, शिक्षणाच्या बद्दलचे जे सगळे निर्णय असतील ते विद्यार्थी केंद्रीय असले पाहिजेत. त्यांच्या कल्याणाचा विचार करून तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता हे निर्णय जे लादले जातात आणि ते असे लाटेसारखे मध्येच येतात, त्याच्या मागचं कारण कळत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन आणखीन काही दिवस जारी ठेवणं हे आवश्यक आहे.